नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दादांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची क्षणचित्रे पुढीलप्रमाणे. निर्णयानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती संबंध देशभरामध्ये आहे, लोकनेते स्वर्गीय अजितदादा यांच्या 67व्या जयंतीच्या निमित्तानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सर्व ठिकाणी दादांची खऱ्या अर्थानं वाढदिवस हा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. परंतु 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये दादांचं दुर्दैवी निधन झालं आणि हा आजचा दिवस आपल्याला ही जयंती एक विनम्र अभिवादन करण्यासाठी दादांच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं आपण दादांचं कार्य आपण पाहिलेलं आहे. आणि दादा जसं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शिस्तीला आणि वेळेला महत्त्व देणारे दादा होते. दादांचा कार्यक्रम म्हटले की देसाई साहेबांना माहीत आहे, दादांचं टायमिंग जर 10 वाजता असेल तर 10 ला 5 मिनिटं कमी असताना कार्यक्रमाच्या स्टेजवर असतात दादा. इतकं वेळेचं बंधन पाळणारा, खऱ्या अर्थानं इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मला माहिती नाही, परंतु दादांनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांची सेवा केली आणि म्हणूनच आपला हक्काचा माणूस. आणि दादांचं कार्य हे आपल्याला न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं आहे, ते कुणीही आपण विसरू शकत नाही. दादांनी घेतलेले आतापर्यंतचे निर्णय असतील, मग प्रशासकीय असतील किंवा आणि कोणतेही काम असेल, दादांचा निपटारा हा बसल्या ठिकाणी काम होत असेल तर हो, नसेल होत तर नाही, असं परखडपणे सांगणारा आज नेता आपल्या सर्वांच्या मधून गेलेला आहे. आणि त्यांची 67वी जयंती ही आपल्याला अशा पद्धतीने साजरी करावी लागते. या दादांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण दादांचं कार्य हे अमूल्य आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला दादांचं कार्य जर आपल्याला चालू ठेवायचं असेल देसाई साहेब, निश्चित पद्धतीनं आपण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आपण या ठिकाणी विराजमान आहात. शिक्षण अर्थ आणि क्रीडा सभापती आपण पद भोगलेलं आहे. आणि निष्ठा काय असते, सेवा काय असते, देसाई साहेब आपल्याला पाहिल्यानंतर समजतं. या काळगाव विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा नावलौकिक आपण या शिक्षण अर्थ क्रीडा सभापती आणि आजपर्यंत केलेलं कार्य निश्चित पद्धतीनं दादा असते तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं साहेब ताकद मिळाली असती. परंतु असू द्या, वहिनी सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला शुभाशीर्वाद देणार यात आमच्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. Indian politician from Maharashtra. He was born on 22nd July 1959 in Ahmednagar, Maharashtra. He belongs to the Nationalist Congress Party (NCP). He served as the Deputy Chief Minister of Maharashtra and has held responsibilities in the state government. He known for his hard work and quick decision and focus on development. He has worked in areas like agriculture, irrigation, roads and public welfare. Many people known as him Ajit Dada because his leadership and dedication to the public service. Thank you. अजितदादा पवार विमान अपघातामध्ये डोकं टिबळून राहिलं आणि शासनाने त्यांची जयंती साजरी करण्याचा आदेश संपूर्ण राज्यभर दिलेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जयंतीच्या कार्यक्रमापासून अनेक ठिकाणी राबवते. या निमित्ताने मी प्रथम नामदार कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रति विनम्र असे अभिवादन करतो. दुसरा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस आहे.
त्यांनाही शुभेच्छा निमित्तानं देतो. तर गाडीकर पुजारी सरांनी आणि काही विद्यार्थ्यांना दादांच्या कार्याबद्दल माहिती दिली. 2000 साली मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा दादांचा माझा संबंध आला. 25 वर्ष झाली. त्यानंतर या जिल्ह्याचा शिक्षण सभापती म्हणून दादांनी माझी नेमणूक केली होती. माझ्या कामाची तुलना पाहून त्यांनी शिक्षण सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करणार आणि पहिली अपॉइंटमेंट कामाची जर लोकांची असेल जनतेची असेल तर 6 वाजता असायची. तरी 6 वाजता तिथं जायचं. तर त्याच्या अगोदर आदेश फोन येतात मी येतात उद्यासाठी अपॉइंटमेंट आहे तुम्ही येणार आहे का तुम्ही इतकं हजार जबाबी कर्तव्यदक्ष नेतृत्व या राज्याला दाखवतो. या राज्याचा सर्वांगीण विकास करणे सर्वसामान्य माणूस शेतकरी असेल 3 दलित असेल या सर्वांचा विकास करण्याचं ध्येय त्यांच्यामध्ये होतं. तर पाहिजे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आपल्या लाडक्या बहिणींच्या या अनेक उपक्रम दादांनी या राज्यामध्ये सुरू केले. त्यांच्याकडे अनेक खाती होती. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा त्यांच्याकडे ते पण त्यांच्याकडे होतं. लघु पाटबंधाऱ्यांचं खाते होतं पाटबंधाऱ्याचं. या सर्व कार्यामध्ये त्यांनी आपलं भारत मोठ्या प्रमाणात योगदान देऊन या राज्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे. पुढच्या काळामध्ये त्यांचे विचार पुढे चालण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. पण आपण सर्वांनी काम करूया. या त्यांची आठवण काढून पुन्हा एकदा त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने स्पंदन एक्सप्रेससाठी संपादक संदीप डाकवेसह प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, कुंभारगाव.